तू आता एजंटना कॉल करत होतीस का? हॅलो हॅलो, काय झालं असेल? पूजाने मला का फोन केला असेल? सगळं ठीक असेल ना? एजीना पण आत्ताच टपकायचं होतं का? नाही, काही करून मला तो पोस्टमॉर्टम रिपोर्ट मिळवायलाच हवा. अहो ते एजंटकडे ना महत्वाचं काम होतं. म्हणजे मी आत्ताच डॉक्टरांकडे जाऊन आले, तर एजंट डॉक्टरांना ओळखतात का हेच विचारायचं होतं. पूजा तू डॉक्टरांना भेटायला गेली होतीस, ते सुद्धा एकटीच? अगं पूजा, असं काय करतेस? तुला कळतंय का? तू तू एकटी नाहीयेस, तू प्रेग्नेंट आहेस आता. असं एकटंच कुठेही जात जाऊ नकोस ग. मी आहे ना तुझ्यासोबत. मला सांगत जा, मी येत जाईन. बरं घे फोन घे आणि चल, मी गाडी आणली आहे, तुला सोडतो मी. चल. तुम्ही आजकाल पोलीस स्टेशनला जात नाहीत? तुला कोणी सांगितलंय हे? ते महत्वाचं नाहीये, पण तुम्ही का जात नाहीये? विक्रांत, विक्रांत, काही टेन्शन आहे का? हे बघा, मी प्रेग्नेंट आहे म्हणून तुम्ही मला काही सांगत नाही आहात का? विक्रांत, तुमचा जॉब जरी गेला असेल तरी सांगा, आपण मॅनेज करू, काहीच प्रॉब्लेम नाहीये. पण प्लीज माझ्याशी खरं बोला, प्लीज विक्रांत. अगं पूजा, असं काहीही नाहीये. कळतंय का तुला? तुला जसं वाटतंय ना तसं काहीही नाहीये. आता तुला सगळं खरं सांगावंच लागणार वाटतंय. बोला ना विक्रांत. सांगतो. पूजा, गव्हर्नमेंटनी मला एका सिक्रेट मिशनवर नेमलंय. सिक्रेट मिशन? हो. त्यामुळे मी आजकाल इथे पोलीस स्टेशनमध्ये जास्त येत नाही. आणि तू हे सुद्धा नोटीस केलं असशील की हल्ली मी युनिफॉर्म मध्ये नसतो. जास्त वेळा मी असा सिव्हिल मध्ये असतो. हो की नाही? त्यासाठी. बरं, आणि बरेच दिवस झाले मला तुला प्रीतीबद्दल पण काही सांगायचंय. खरं तर आम्हाला हे सगळं घरच्यांना सांगणं अलाउड नाहीये, पण तरी सुद्धा मी तुला म्हणून सांगतोय. पूजा, प्रीती सुद्धा ह्याच सिक्रेट मिशनचा एक भाग आहे. हो. म्हणूनच तिचे हल्ली कॉल येत असतात ना मला सतत. पण काय, सरकारने आम्हाला सक्त ताकीद दिली होती की कोणालाच सांगायचं नाही, अगदी म्हणजे फॅमिली मेंबरला सुद्धा नाही. पण पूजा, माझा विश्वास आहे तुझ्यावर, कारण मला माहितीये की तू समजून घेशील. तू खूप समजूतदार आहेस आणि तू हे सगळं कोणालाच सांगणार नाहीस. नाही ना सांगणार तू? व्हेरी गुड. हे कोणालाच सांगू नकोस हा. बरं चल, मी सोडतो तुला गाडीने. ये लवकर. आई, जरा मीटिंगला जाऊन येतोय मी. हा, एजे, मी पण तुमच्या बरोबर येऊ का मीटिंगला? म्हणजे काय,
मला घरी बसून कंटाळाच येईल ना. आणि मी काही मीटिंगला म्हणजे मीटिंग मध्ये आत केबिन मध्ये नाही येणार तुमच्या बरोबर, फक्त बाहेरपर्यंत येते. आज नको बाळा, आज आपल्याला कामं आहेत. पुन्हा केव्हा तरी जा. सॉरी. आय होप आज डिनर वेळेवर आणि चांगलं तयार होईल. सकाळच्या डोस्यासारखी अवस्था नको. अंडरस्टँड? ये बाळा, लीला बस इथे. जरा काम आहे तुझ्याकडे. बस. हे बघ बाळा, उद्या तुझी मंगळागौर करायची आपल्याला. परत श्वेता, काय चाललंय? भरल्या घरी असं बाईच्या हातून सारखं सारखं भांड पडणं चांगलं लक्षण नसतं. आजी सांभाळून हात चालव. करते. हा, तर लग्न झालेल्या बाईच्या आयुष्यामध्ये पहिला श्रावण येतो की नाही, त्या श्रावणातल्या प्रत्येक मंगळवारी ही पूजा करायची असते. निदान 5 वर्ष तरी करायची असते, असं शास्त्र आहे. सॉरी. तुलाही वाटतं की नाही? तुमच्या दोघांमध्ये जी काही भांडणं आहेत ती आता थांबावी. त्यासाठीच मंगळागौरीचं पूजन करतात. तूही मनोभावे पूजा कर. माझा संसार तर संकटांनी ओतप्रोत भरलेला आहे. खरंच सगळं नीट व्हायला या पूजेचा उपयोग झाला ना तर खूप बरं होईल. ए, कुठे हरवलीयस? आजी करीन मी पूजा. चालेल, मग उद्याच्या तयारीला लागूया आपण. तू कोणती साडी नेसणार आहेस ती तयार करून ठेवते मी. बाकीचं सगळं तयार करून ठेवतील दुर्गा, लक्ष्मी, सरस्वती आहे. चल, हे ठेवते, जरा ये माझ्यासोबत. अरे हो श्वेता, तुझी भांडी पुसून झाल्यानंतर स्वयंपाकाचं बघ. अभिरामला वेळेत जेवायला लागतं, नाहीतर मग चिडचिड करेल तो. हा, तुम्हाला सोपवलेली कामं तुम्हाला जमणार आहेत ना ग? लेट मी चेक वहिनी, 1 मिनिट. हो, मला जमेल. गुड. वहिनी ऑलमोस्ट सगळी कामं झाली. काळजी नका करू. उद्या त्या लीलाची आई आणि तिची बहीण आपल्याकडे येणार आहेत. ते कसेही असले, कसेही वागले तरी सुद्धा ते आपल्या घरच्या कार्यक्रमासाठी येत आहेत. आपल्याला जहागीरदारांचा दर्जा राखायचा आहे, लक्षात ठेवा. अगदी बरोबर. कारण उद्या तुमच्या सासूच्या माहेरची लोक येणार आहेत. त्यामुळे खातिरदारी तर नीट कराच, पण त्यांचा नीट मानपानही व्हायला हवा. तुझ्या घरच्यांचा मानपान आणि आम्ही का? कारण एकेकाळी तुम्ही त्यांचा खूप अपमानही केला होता, तेही विनाकारण. मी मागची एकही गोष्ट विसरलेली नाही. मग तुम्हाला ना त्याची भरपाई करावीच लागेल. म्हणजे मी तुमच्याकडनं ती करून घेईन. हो, पण कसं आहे ना, आधी त्यासाठी तुला मुळात एजंटनी स्वीकारायला हवं. तुला या घरात स्थान मिळायला हवं. अँड आय एम शुअर एजे तुला कधीच ऍक्सेप्ट करणार नाही. लक्ष्मीताईच्या लग्नापासून मी ओळखतेय त्यांना. हो का? पण फायदा काय झाला ग? नाही म्हणजे एजंटचं लग्न कोणाशी झालं?
ह्या घराची सून कोण आहे? उद्या मंगळागौर कोणाची आहे? पण ह्या घरात पाहुणी म्हणून कोण राहतंय? श्वेता. बरोबर. जाऊ दे, मला ना तुझ्याशी काही बोलायचं नाही. आणि हो, तुम्हाला तुमच्या श्रीमंतीचं प्रदर्शन करायला फार आवडतं ना, मग ते उद्या करा. पण माझ्या मावशी आईशी मानाने वागायचं. कारण कसं आहे ना, खरा मोठेपणा हा समोरच्याला मान देण्यातच असतो. वहिनी, आपण खरंच तिच्या घरच्यांचा मानपान करायचंय? मला नाही जमणार हा. सेम पिंच वहिनी, तुम्ही अगदी बरोबर बोललात. दुर्गा वहिनी, मला पण नाही जमणार. ही मुलगी कसं बोलते आपल्याशी? बरोबर आहे तुमचं. आपण या मुलीसाठी काहीच करायचं नाहीये आणि करणार सुद्धा नाही आहोत. हां, आपण जे काही करणार आहोत ते आपल्या घराण्यासाठी करणार आहोत, कायम लक्षात ठेवा. रिअली दुर्गा बहिणी, ती लीला सगळ्यांचा अपमान करते येता जाता. तुमचा अपमान करते, माझा अपमान करते. आज आज तिच्यामुळे मला शिक्षा झाली आहे. आता एवढ्या लोकांचा स्वयंपाक बनवणं काय खायची गोष्ट आहे? आणि आजी, त्यांनी तर मला भांडी पण घासायला लावली आहेत. का? मी का करू एवढं सगळं? नो, दिस इज सो नॉट फेअर. मी तर म्हणते, आपण उद्या असं काहीतरी करूया की ज्यामुळे सगळ्यांसमोर या मुलीची लाज निघेल. कळलं? हां, सगळं प्लॅनिंग माझं असेल, पण मला फक्त तुमची साथ हवी आहे. तुला असं वाटत असेल की मी तुझी साथ दे. साथ तर मी तुला नाहीच देणार आहे, पण एक वॉर्निंग देतीये. मूर्खपणा करू नकोस. यावेळी एजेंनी तुला शिक्षा केली आहे. पुढच्या वेळी मी तुला शिक्षा करताना पुढे मागे सुद्धा बघणार नाहीये. लक्षात ठेव. सरू, कसं आहे ना श्वेता, ज्याच्या हातात नसते दोरी त्याला कोण विचारी? आणि तू जिंकण्यापेक्षा तुला शिक्षाच जास्त होत आहेत. मी हरणाऱ्या टीम मध्ये कशी काय जाऊ? नाही नाही नाही, मी दुर्गा वहिनींच्याच टीम मध्ये, तुझ्या नाही. लक्ष्मीताई, तू तरी आहेस ना माझ्या बाजूने? हो श्वेता, मी वचन तर देते, पण ते कसं पाळायचं हे मलाही नाही माहित. अरे अभिराम, कुठे बसलायस मीटिंगला तू? आई, मी एका मीटिंगसाठी चाललो. का? घरी मंगळागौरीची पूजा आहे, ये की. आई,
त्या कार्यक्रमात मी काय करू? अरे मला माहित आहे तुला काहीच करायचं नाहीये, पण आजकाल सगळे येतात रे, पुरुष मंडळी असतात. ये ना, मिसळ सगळ्यांमध्ये, जरा मिळून मिसळून राहा बाळा. हे बघ आई, मला नाही वाटत माझी तिथे गरज आहे. सो प्लीज प्लीज डोंट फोर्स मी. अभिराम, हे बघ बाळा, लीलाची पहिली मंगळागौर आहे, तूही घरी असावंस असं मला वाटतं. बाकी तुझं तू बघ, पण मी वाट बघते. ये दुर्गा. हा? झाली बाळा सगळी तयारी? अरे वा, किती गोड दिसतेस बाळा तू. थँक्यू आजी. झाली पूजेची तयारी सगळी? तयारी झाली आहे. पूर्णाचे दिवे केले ते ठेवते मी. वा वा, छान. तुला काम सांगितलं म्हणजे मग मी निर्धास्त असते, सगळं काही अगदी व्यवस्थित करतेस तू. आजी कशा दिसतो आम्ही? अरे बापरे, तरीच मी विचार करत होते वरून येत आहेत कोण स्वर्गातल्या अप्सरा. हा? आजी काही हा. खूप छान दिसताय, खूप छान. थँक्यू आजी. बरं लीला कुठे आहे? असेल तिच्या रूम मध्ये. अगं तिची मंगळागौर आहे. आजी मी तयार आहे. अरे वा, किती छान दिसतेस लीला. इकडे खूप गोड दिसते, छान दिसते. ए, तुमच्या सगळ्यांची ना दृष्ट काढायला पाहिजे, अगदी कोणाची नजर नको लागू दे. आजी येऊ का? या या, नमस्कार. तुमचीच वाट बघत होतो. छान दिसताय सगळ्या. सगळी तयारी झाली असेल तर पूजेला सुरुवात करायची का? हो, करूया करूया पूजेला. तुम्हाला पूजेला 5 सवाष्णी लागतील ना? आहेत आमची सुप्रिया. हो, बाकीच्या 4 आमच्या घरच्या आहेतच. सुप्रिया का? हो, माझ्या मैत्रिणीची मुलगी आहे, गेल्या वर्षीच लग्न झालं तिचं. आणि अजून सरस्वती, पूजा पूजा वहिनी येतच असेल, मी केला होता आता फोन. कुठे अजून आली नाहीये ती. आता बघा ना, त्यांना 5 ला. हा, आलीच. ये, तुझीच वाट बघत होतो. पूजा वहिनी काय झालं? पूजा वहिनी अशा का निघून गेल्या? नक्कीच त्यांना त्रास होत असेल.